संकल्प मांडणारे अजित पवार हे दुसरे मंत्री ठरणार आहेत. राज्यात ई-पीक पाहणीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिलं. शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ई-पीक पाहणी नोंद करणं अत्यंत आवश्यक असून कृषी विभागासह इतर विभागांचं सहकार्य घेऊन ही पीक पाहणी अत्यावश्यक करण्यासाठीची मोहीम राबवण्यात येईल असं ते म्हणाले. कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो. त्याप्रमाणे ही ई पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत. कारण सांगितले जातात. म्हणून ई पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या कडून करण्यात येईल. ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं, त्याची नोंद होते, त्याचं चित्र, जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहेत, त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे. त्यामुळे नुसत्या तलाठ्यांच्या भरोश्यावर हे करणं हे शक्य नाही आहे. ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात, मला ते मान्य आहे. पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे, पदुम विभागाची यंत्रणा आहे, अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू, जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे. आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की ॲक्युरसीने ती झाली पाहिजे. म्हणजे आपण ॲटलिस्ट 90% जरी ॲक्युरसीमध्ये पोहोचलो ना तरी आपण वर्षाला 1000-2000 कोटी रुपये वाचवू शकू. ड्रोन आणि सॅटेलाइट मॅपिंगद्वारे देखील संबंधित पिकांची पाहणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. यातून पात्र आणि योग्य लोकांनाच नुकसान भरपाईची मदत मिळावी हा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क कमी करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून निश्चित धोरण आखण्याचं आणि याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. कांद्याच्या किमान हमी भावाबाबत छगन भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. आपण तोपर्यंत कांदा चाळी वाढवण्याचा जो काही विचार आहे तो कृषी विभागाची जी योजना आहे तिथून आपण कांदा चाळी वाढवण्याचा ते क्षमता वाढ करू. त्याचबरोबर आम्ही MREGS मध्ये देखील कांदा चाळी वाढवण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प घ्यावा, म्हणजे त्या माध्यमातून देखील एक नवीन योजना कांदा चाळीची घ्यावी, ती देखील प्रोसेसमध्ये आहे. त्याचा देखील आपण निर्णय घेऊ. आणि त्याचबरोबर मगाशी मी इरेडिशन सेंटर म्हणालो तर आपण राहुरी, शिर्डी, नाशिक, सोलापूर आणि समृद्धी महामार्गावर भुजबळ साहेब इरेडिशन सेंटर करतोय. 10 लाख मेट्रिक टन कॅपॅसिटी असलेले हे सेंटर असतील आणि त्यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होईल. आणि त्यावर सविस्तर चर्चा करू. जे मुद्दे समोर येतील त्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे, अमित शाह साहेबांकडे, पियुष गोयल साहेबांकडे चर्चा करून हा मार्ग आपण हा प्रश्न निकालात काढू. चॅम्पियन चषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडला. भारतीय संघातल्या विविध खेळाडूंचं कौतुक करत त्यांनी 3 वेळा या चषकावर नाव कोरणारा आपला एकमेव संघ आहे. आपला संघ जगभरात सध्या सर्वोत्कृष्ट संघ आहे असं ते म्हणाले. पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे हे सभागृह अभिनंदन करीत आहे. तब्बल 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल दिनांक 9 मार्च 2025 रोजी या करंडकाला गवसणी घालण्याची कामगिरी भारतीय संघाने केली. कोट्यावधी भारतीयांच्या मनातली इच्छा पूर्ण करून विजयाचे धुलीवंदन साजरे केले. आज क्रिकेटच्या जगतामध्ये भारत हा एक प्रकारे संपूर्ण विश्वाचं नेतृत्व करतो आहे आणि भारतीय टीम इतकी अभेद्य टीम आहे. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सभागृहानं एकमतानं संमती दिली. सदस्यांनी बाकं वाजवून संघाचं अभिनंदन केलं. दिवंगत सदस्य डॉक्टर यशवंत बाजीराव यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला. त्यावर सभागृहानं 2 मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहिली. राज्यातल्या सारथी, बार्टी,